चाकणमध्ये बिहार एटीएसची कारवाई, एका संशयित दहशतवाद्याला अटक, जवानांच्या पोस्टिंगचे डिटेल्स संशयिताकडे सापडल्याचाही दावा. केंद्रीय वक्फ बोर्डाच्या अध्यक्षाचा तोल ढासळला, प्रियांका गांधी यांच्या विरोधात अभद्र टिप्पणी, तक्रार दाखल. सॅटेलाइटवरच्या राजकीय अंकाचा दुसरा भाग सुरू, राहुल गांधींच्या बुद्धीवर नरेंद्र मोदींचं प्रश्नचिन्ह, सॅटेलाइट आणि नाटकाच्या सेटमध्ये फरक समजत नसल्याची टीका. लोकसभेचे काँग्रेसकडून तिकीट नाही मिळालं तर स्वाभिमानानं बाहेर पडा, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची वसंतदादा पाटील घराण्याला भाजप प्रवेशाची खुली ऑफर. नागपुरातल्या ईव्हीएम मशीनवर नाना पटोले यांची निवडणूक आयोगामध्ये तक्रार, स्ट्रॉंग रूममध्ये मशीन्स ठेवताना सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप. मिलिंद देवरांनी थोड्याच वेळात स्वीकारला मुंबईच्या काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार, काँग्रेस ऑफिसमध्ये देवरांचं जंगी स्वागत. काँग्रेस पक्षाचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांना निवडणूक आयोगाची नोटीस, पेड न्यूजचा खर्च रेकॉर्डवर घेण्याबाबत मागितला खुलासा. शरद पवार आणि राज ठाकरेंच्या जवळकीवर आशिष शेलारांचे चिमटे, ट्विटरवर कविता पोस्ट करून घेतली फिरकी, धनंजय मुंडेंचंही कवितेमधूनच प्रत्युत्तर. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांचे अनोखे फंडे, वैशाली येडेंचा एसटीमधून प्रवास तर समीर भुजबळांनी घेतला पंचवटीचा आधार. रिक्षा रेल्वेतील प्रवासानंतर पार्थ पवारांचा बैलगाडीतून प्रवास, मावळ तालुक्यातील शिवणे गावात पार्थ यांचं बैलगाडीमधून सारथ्य. आधी लगीन लोकसभेचं असं म्हणत जालन्याच्या सुदाम इंगोलेंनी भरला उमेदवारी अर्ज, सुदाम इंगोले सायंकाळी चढले बोहल्यावर. मतदान जनजागृती अभियानाच्या माध्यमातून पुणे शहरात मतदान करण्याचं आवाहन, फ्लॅशमॉब करत पुणेकरांना मतदान करण्याचं आवाहन. दाभोळकर आणि पानसरेंच्या हत्येच्या तपासावर हायकोर्टानं व्यक्त केली नाराजी, मुख्यमंत्री फडणवीस आणि राज्य सरकारवर हायकोर्टानं ओढले ताशेरे. राज्यात उन्हाचा तडाखा वाढला, मालेगाव नंदुरबारमध्ये पारा 40 अंशांवर, दुपारच्या वेळी अनेक भागांमध्ये रस्त्यावर शुकशुकाट. गुंडांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाला 4 ते 5 गुंडांची मारहाण, लाकडी दांड्यानं पोलिसाला केली मारहाण. चंद्रपूरच्या आचारसंहिता भरारी पथकाची मोठी कामगिरी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दुचाकीतून बेहिशोबी रक्कम जप्त, 500च्या नोटांचा समावेश असलेली 18,84,000ची रोकड जप्त. मुंबईतील सीएसटी, दादर, कुर्लासह 3 मोठ्या रेल्वे स्थानकांवर मॉकड्रिल ऑपरेशन, सेंट्रल रेल्वेनं आयोजित केलं मॉकड्रिल. नाशिकमधील आरटीओ जवळील पेपर मिलला भीषण आग, केमिकलमुळे आग लागल्याचा संशय. जळगावमध्ये अंतर्गत वादातून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच राडा, काँग्रेस सरचिटणीसांना मारहाण करून तोंडाला फासलं काळं, काँग्रेसच्या माजी महिला शहर अध्यक्षांच्या सांगण्यावरून मारहाण केल्याचा आरोप. आंध्र प्रदेशच्या अनंतपुरममध्ये वायएसआरसी पार्टीचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डींच्या प्रचारसभेत दुर्घटना, भिंत कोसळून 2 महिलांचा मृत्यू तर 20 जण जखमी. मसूद अझर विरोधामध्ये आता अमेरिकेचा सुरक्षा परिषदेमध्ये प्रस्ताव, ब्रिटन आणि फ्रान्सचा पाठिंबा, मसूदला ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स आज आमनेसामने, बंगळुरूंना नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.